पोलरायझेशन ऑफ लाईट. तर पोलरायझेशन ऑफ लाईट म्हणजे काय? तर तुम्हाला माहीत आहे आपण मॅक्सवेल्स थेरी पाहिली, मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. त्यामध्ये काय बघितलं की लाईट ट्रॅव्हल्स इन ऑल द मीडियम ऑल्दो इन व्हॅक्यूम in the form of electromagnetic waves. These electromagnetic waves consist of two fields, that is, one is electric field and another is magnetic field, and these two fields are perpendicular to each other and perpendicular to the direction of propagation of wave. That is, the velocity of electromagnetic wave is given by c is equal to 1 upon under square root mu naught upon epsilon naught. This is the Maxwell's electromagnetic wave theory. Now we have to study polarization of light. Polarization of light म्हणजे काय? तर phenomenon of restriction of vibrations of light waves in a particular plane perpendicular to direction of wave motion. म्हणजे कसं आहे की आपण चौकटीतून येत असताना या प्लेनला पॅरलल आलो तरच आत येऊ शकतो. म्हणजे उभं आलो तर समजा ही व्यक्ती आहे आणि ही अशी आली तरच या चौकटीतून आत जाऊ शकते. समजा एखादी व्यक्ती अशी आली आडवी तर चौकटीतून जाऊ शकते का? नाही. म्हणजे या चौकटीने काय केलेलं आहे, एकच व्यक्ती जो त्याच्या प्लेनमध्ये आहे तोच अलाउड केलेला आहे आणि त्याच्या परपेंडिक्युलर प्लेनला जी व्यक्ती त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे त्याचं येणं बंद केलेलं आहे, त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे. मग हे जे रिस्ट्रिक्शन आहे म्हणजे एक म्हणजे कसं आहे, समजा हे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे आणि हा मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आहे, तर यातला कोणता वेक्टर अलाव केला जाईल? आता आपण पोलरायझेशन ऑफ लाईट बघतोय म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर यामध्ये जास्त इफेक्टिव्ह असतो म्हणून फक्त इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर धरतो आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर कसा असतो? परपेंडिक्युलर. मग काय होतं की हा मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आपण आता गृहीत धरणार नाही, तर जो वेक्टर याच्या प्लेनमध्ये आहे तोच फक्त अलाव केलेला आहे आणि त्याच्या प्लेनला जो परपेंडिक्युलर आहे तो वेक्टर काय केलेला आहे? अलाव केलेला नाही. मग हा जो फिनॉमिनॉन आहे रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ लाईट वेव्स परपेंडिक्युलर टू ए पर्टिक्युलर प्लेन, व्हायब्रेशन ऑफ लाईट वेव्स इन अ पर्टिक्युलर प्लेन परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ वेव्ह मोशन. म्हणजे ही जर आपण चौकट बघितली ही काय आहे, यातून आपण अशा पद्धतीने जाणार आहोत. मग कोणतं व्हायब्रेशन अलाउड केलं नाही? जे परपेंडिक्युलर होतं ते, म्हणजे एकच व्हायब्रेशन अलाउड केलं. मग हा जो फिनॉमिनॉन आहे याला आपण पोलरायझेशन म्हणतो. म्हणजे दोन फील्ड वेक्टर असतात, एक इलेक्ट्रिक फील्ड दुसरा मॅग्नेटिक फील्ड. तर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जो याच्या प्लेनला पॅरलल आहे परंतु याच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर, तोच फक्त काय केलेला आहे? अलाउड केलेला आहे. तर याला म्हणतो आपण पोलरायझेशन. तर पोलरायझेशन म्हणजे लक्षात आलं, समजा काय आहे, ही एक स्लीट आहे. स्लीट म्हणजे एक वहीचा जाड कागद घ्यायचा, त्याला स्लीट पाडायची. मग आता आपण काय केलं, यातून एक दोर घेतला आणि त्याला व्हायब्रेशन दिली. तर दोरचं व्हायब्रेशन कोणतं अलाउड केलं जातं? जे उभ्या प्रतलात आहे तेच. आता समजा तोच दोर आहे, आपण काय केलं त्याला अशी आडवी व्हायब्रेशन दिली तर ही व्हायब्रेशन जातात का यातून पलीकडं? नाही. तर ती काय होतात? तिथं स्टॉप केली जातात. हा जो फिनॉमिनॉन आहे की त्याच्या प्रतलात जी वेक्टर्स आहेत तीच आपण अलाउड करतो आणि बाकीची अलाउड करत नाही. हा जो फिनॉमिनॉन आहे त्याला काय म्हणायचं? पोलरायझेशन ऑफ लाईट. काय म्हणायचं? पोलरायझेशन ऑफ लाईट. सो द फिनॉमिनॉन ऑफ रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ लाईट वेव्स
in a particular plane perpendicular to direction of wave motion is called polarization of light waves. म्हणजे डायरेक्शनला परपेंडिक्युलर असणारा एकच वेक्टर अलाउड केला जातो. हा जो फिनॉमिनॉन याला म्हणायचं पोलरायझेशन. पोलरायझेशन समजलं काय की पोलरायझेशन म्हणजे काय? फिनॉमिनॉन ऑफ रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ लाईट वेव्स इन अ पर्टिक्युलर प्लेन परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ वेव्ह मोशन. म्हणजे ही मगाशी आपण बघितलं, हा काय इलेक्ट्रिक वेक्टर आणि हा कोणता आहे? ही डायरेक्शन, लाईट या दिशेने जाते. आणि हा दुसरा त्याला एक परपेंडिक्युलर वेक्टर आपण घेतला आहे बी. हा ई बार, हा बी बार. तर कोणता वेक्टर अलाउड केला जातो? तर जो परपेंडिक्युलर, हा पण परपेंडिक्युलर आहे सीला आणि हा ई बार पण सीला परपेंडिक्युलर आहे, परंतु एकच वेक्टर अलाउड केला जातो. कोणता? कोणताही. आता आपल्याला अभ्यास काय करायचा आहे की हा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर फक्त अभ्यासायचा आहे. आता काय होतं की ज्या वेळेला लाईट वेव्हच्या स्वरूपात जात असते त्यावेळेला त्यामधील ॲटम, वेगवेगळे ॲटम व्हायब्रेट होत असतात. ते वेगवेगळ्या प्रतलात, समजा एका ॲटममधील इलेक्ट्रॉनचं ही व्हायब्रेशन आहे, दुसऱ्या ॲटममधील त्याच सबस्टन्सच्या दुसरं व्हायब्रेशन आहे, तिसऱ्यामधील हे, पाचव्यामधील हे, अशा पद्धतीनं. तर ही जी लाईट झाली ती अनपोलराइज्ड लाईट. यामध्ये काय? सर्व व्हायब्रेशन्स आहेत, उभा या आडवा एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत सर्व व्हायब्रेशन्स. बरोबर आहे. ही झाली अनपोलराइज्ड लाईट. आता ही अनपोलराइज्ड लाईट आपण एका स्लिटमधून पाठवली, अशी स्लिटमधून पाठवली तर काय होणार आहे? तर जे वेक्टर, जे व्हायब्रेशन यातून जाऊ शकेल तेच फक्त पलीकडं अलाउड केलं जाईल, बाकी अलाउड केली जात नाही. ही झाली पोलराइज्ड लाईट. ही कशी आहे? अनपोलराइज्ड लाईट. काय म्हणायचं? अनपोलराइज्ड लाईट. हा काय आहे? तर आपण स्लिट ठेवलेली आहे, याला पोलरायझर म्हणतो. आणि ही कोणती लाईट आहे? तर पोलराइज्ड लाईट. पोलराइज्ड लाईट. आता अनपोलराइज्ड लाईट कशी दाखवतात? तर असं चिन्ह आहे त्याच्यासाठी, किंवा असंही दाखवतात. ही उभी रेषा आणि डॉट, म्हणजे दोन प्रतलात व्हायब्रेशन आहे, एक खालीवर आणि एक इनवर्ड आउटवर्ड, अशा पद्धतीचा. ठीक आहे. तर ही झाली अनपोलराइज्ड लाईटचं सिम्बॉल. ही अनपोलराइज्ड लाईट आहे, ही मात्र पोलराइज्ड लाईट आहे. मग पोलराइज्ड लाईट कशी दाखवतात? तर पोलराइज्ड लाईट ही अशी दाखवतात, उभी रेष किंवा डॉट, अशा पद्धतीने. ही झाली पोलराइज्ड लाईट. मग आता अनपोलराइज्ड लाईट म्हणजे काय? तर अशी लाईट ही ज्यामध्ये व्हायब्रेशन कोणती आहेत? सर्व प्रकारची व्हायब्रेशन्स आहेत, उभी, आडवी, परपेंडिक्युलर टू इच अदर. लाईट इन विच इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स आर इन ऑल पॉसिबल डायरेक्शन इज कॉल्ड अनपोलराइज्ड लाईट. आणि पोलराइज्ड लाईट कशाला म्हणायचं? किंवा प्लेन पोलराइज्ड लाईट, ही लाईट इन विच इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स आर कन्फाइंड इन ओनली वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. ही डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे. तर ही झाली पोलराइज्ड लाईट. आणि पोलरायझेशन जो घडवून आणतो त्याला म्हणायचं पोलरायझर. ठीक आहे. तर आता मॅलस लॉ बघायचा आहे, तोही महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे पोलरायझेशन म्हणजे समजलं असेल, द फिनॉमिनॉन ऑफ रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ लाईट वेव्स इन अ पर्टिक्युलर प्लेन. ही झाली अनपोलराइज्ड लाईट. इट कन्सिस्ट ऑफ ऑल व्हायब्रेशन्स. It consists of only one vibration, that is polarized light. Symbol for unpolarized light, symbol for polarized light, and this is polarizer. एवढं बघा, आपण थांबूया.